आमच्या संस्था पात्र करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, आमच्या संस्था पात्र करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. संस्था एकजुटीचा, 410 संस्था एकजुटीचा. मागे 410 संस्थांवर अपात्रतेची कांती तलवार कायम आहे. एकजूट तर तुम्ही केले, काय नेमकं आता मागणी करणार आहात, काय नेमकं? काय झालंय की गेल्या 2023, 24 आणि 25, 26 या वर्षामध्ये जवळजवळ 20 ते 30 लाख लिटर दिवसाला प्रतिदिन दूध पुरवठा गोकुळ दूध संघाला 410 संस्थांच्या माध्यमातून आम्ही करतोय. खऱ्या अर्थानं या दूध संघाला 20 लाख लिटर दूध संकलन जे करायचं उद्दिष्ट होतं ते आमच्या 410 संस्थांच्या माध्यमातून जवळजवळ आमचा त्यात खारिजा वाटा. असं असताना खऱ्या अर्थानं या संस्था टिकल्या पाहिजेत. आज कलम 97 मी इथं संविधानाच्याही आलोय की कलम 97च्या माध्यमातून एखादी संस्था उभा करायचं आणि त्याला खेडोपाडी जाऊन सहकारी संस्थांचं जाळं उभा करायचं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानच खऱ्या अर्थानं मालगावे आणि प्रशासक मंडळ याला पायबंद घालताय आणि पायमल्ली करताय असं माझं मत आहे. कारण संस्था मोडायचं काम या प्रशासनाच्या माध्यमातून होत आहे. खऱ्या अर्थानं परवा कोर्टाचा सुद्धा हे झाला की या ज्या संस्था आहेत त्या संस्थांची जी तपासणी आहे ही कायदेशीररित्या आणि नैसर्गिक मूल्यांना तत्वांना बाळगून ही झाली पाहिजे असं कोर्टाचं मत आहे. त्या कोर्टाच्या ह्याला हिअरिंगला मनोज पाटील नावाचे त्यांचे वकील सुद्धा आपल्या गोकुळचे होते, त्यांनी सुद्धा हे मान्य केले. असं असताना देखील कलम 25, 26, 28, 29 आणि 35 या कलमाचा वापर करून चुकीच्या पद्धतीने आणि कायदेशीर परवा 10 जुलैला जी मिटिंग झाली त्या मिटिंगला सुद्धा इथल्या कायदेशीर गोकुळच्या आपल्या कायदेशीर वकिलांनी सुद्धा सांगितलंय की अशा प्रकारच्या नोटीस आपल्याला काढता येणार नाही, हे चुकीचं आहे. आणि खऱ्या अर्थानं प्रशासनाला तो अधिकार नाही आणि अधिकार नसताना तुम्ही आमच्या नोटीस आम्हाला काढल्यात आणि त्या नोटिसा रद्द कराव्या ह्यासाठी आम्ही या ठिकाणी याच्यामधून राजकीय आहे का त्यांच्या मनाला वाटलं म्हणून नाही. राजकीय आहे आणि ती नावं तुम्हाला माहितीच आहेत कोण आहेत ते. आणि ही 410 संस्था त्यांना खरोखर मताच्या रूपाने 100% उत्तर देते. 90 दिवसांच्या आतच तुम्हाला सभासदत्व दिले असा देखील आरोप होते, त्यावर काय? 90 दिवसाच्या आत दिला असं तुम्ही म्हणताय. त्यात एक मी आता हे करतो, आता मी माहिती आणली. आता इथं गवराई दूध संस्था आहे मलकापूर शाहूवाडीची. त्यांना काय दिले, पहिली अट काय की संस्थेत होणं 3 महिने 50 दिवस पुरवठा करणे गरजेचं आहे. आता या ठिकाणी 1/2/2022 ते 30/4/2022 मध्ये प्रतिदिन 179 लिटर दूध संकलन केले. अशा सगळ्या संस्था आहेत आपल्याकडे. दुसरी गोष्ट तिने काय सांगितलं, काय नेमकं तुमची काय संस्थांना एकत्र तर करायचा प्रयत्न केलाय, आता निवेदन देखील देणं, काय नेमकी पुढची भूमिका असणार आहे? पुढचे आमचं मत एक आहे की हा राजकीय हेतूने आणि प्रेशरने हा सगळा हे चाललाय. खऱ्या अर्थानं ह्या संस्था मतदानाला पात्र आहेत. आम्ही 100% आहे, कारण आमच्या इथं दूध आहे आणि जर पात्र असतील मतदानापासून आम्हाला हे बाजूला करण्याचं हे षडयंत्र आहे आणि खऱ्या अर्थाने ह्या नोटिसा रद्द कराव्यात हीच आमची मागणी. कागदोपत्री या दूध संस्थांचं दूध दिसतं अपात्र करून ही कुठल्या तरी दुसऱ्या संस्थेला जोडायचा डाव दिसतो तुमचा की बाबा गोकुळ पासून तुटल्या नाही. आमचे काय त्यात आपल्या गोकुळचा जे जी आर आहे त्यामध्ये असं नोंद आहे की ज्या संस्था दूध संघाशी घातक म्हणजे चुकीचा हे आबरू नुकसान करत असतील, भेसळ करत असतील, दुसरीकडे दूध घालत असतील, अशा दूध संस्थांना किंवा आपल्या दूध कारवाई करण्यात येईल. अशी आमची 410 पैकी एकही संस्था नाही की भेसळ आहे किंवा आम्ही आबरू. उलट जिनी माहिती दिली किंवा माहिती इथं मागवण्याचा अर्ज केलाय महादेव दूध संस्था वडेक्षवाले, त्यांच्यावर ज्यांचा आपला हे गुन्हा दाखल आहे की हिने आबरू नुकसानीच्या गोकुळच्या संदर्भात हे केलं, त्यांचा करायला पाहिजे हे त्यांचा म्हणजे सभासद रद्द करावेत. आमच्या 410 संस्थेचं करायची काय गरज नाही. ह्या संस्था तुटू द्यात गोकुळ पासून दुसऱ्याकडे जाऊ पाठिंबाच्या मागून वाढावा अशी यांची भूमिका आहे 100%. आम्ही गोकुळचा सभासद नाही. आम्ही गोकुळ टिकावं, कोल्हापूर जिल्ह्यात गोकुळ वाढावं ही आमची भूमिका खऱ्या